आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट बनणारा असा पुलाव बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी कुकरमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचा आहे आणि फोडणीसाठी अख्खा खडा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला अर्धा सेकंड परतून झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा. कांदा थोडा परतल्यानंतर काही काजूचे तुकडे घालायचे. आपण मनुकेसुद्धा घालू शकतो. त्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालून पेस्ट 1 ते 2 मिनिटे साधारण वास जाईपर्यंत थोडी परतून घ्यायची. त्यानंतर आपण यामध्ये आवडीनुसार आपल्या भाज्या घालायच्या आहेत. फ्लॉवर, मटर, गाजर, फरसबी. मी फक्त मटर आणि गाजर घातलेला आहे आणि 2 कप धुतलेला बासमती तांदूळ घालायचा आहे. सर्व 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचं तुपावर. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 2 कप तांदूळ आहेत त्यासाठी मी इथे 4 कप पाणी घातलेलं आहे. 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला किंवा गरम मसाला घालू शकतो आणि 1 मोठा चमचा घी घातलेला आहे. पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त 1 शिट्टी काढायची आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर थंड झाल्यावर झाकण काढून त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. नंतर भात हलक्या हाताने असं सर्व एकजीव करून घ्यायचा आहे. भाताची शिते मोडली नाही पाहिजेत, एकदम हलका हात वापरायचा आणि दाणा अगदी सुटसुटीत करून घ्यायचा. आपला मस्त चमचमीत असा व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपल्याकडे बासमती तांदूळ नसेल तर आपण त्याऐवजी कोणताही बारीक तांदूळ वापरू शकतो. फक्त बारीक तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याने आपला तांदूळ अजून चांगला शिजला जातो. बासमती तांदळासाठी फक्त 1च शिट्टी बास होते.